पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड. तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा. हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा. पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड. संपर्क 02186 24 22 45. राज्यातील महायुती सरकारमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गट वेगळे होणार असून पुढील विधानसभा निवडणूक दोन्ही संघ स्वतंत्रपणे लढवतील अशा चर्चांना उधाण आलंय. महायुती फुटणार असल्याची चर्चा शिवसेनेच्या 2 नेत्यांनी केलेल्या विधानामुळे सुरू झाली. दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी सणसणीत टोला लगावलाय. संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. भाजप आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे असा उल्लेख सामना वृत्तपत्रातील संपादकीयमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनीही 2029च्या निवडणुकीबाबत मोठे विधान केले होते. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवू शकतो. प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी करत असतो अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. त्यांच्या या विधानाला मंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला. त्यावरून राजकारण तापलंय. भारतीय जनता पक्ष भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढवेल. भाजपची गाडी फुल झाली आहे, चढायला जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे. उद्या शिंदे यांचे आमदारही भाजपमध्ये जातील असा उल्लेख सामना या मुखपत्राच्या संपादकीय लेखात आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की प्रत्येक राजकीय पक्ष आपली संघटना मजबूत करतो, निवडणुकांची तयारी करण्याचा प्रयत्न करत असतो. तसे करण्याचा त्यांना अधिकार आहे. मित्र पक्ष जर स्वतंत्रपणे निवडणूक लढवू इच्छित असतील तर त्यांना रोखणारी कोणतीही राजकीय व्यवस्था नाहीये. भाजप 2029ला स्वबळावर निवडणूक लढवू शकतो का, तर लढवू शकतो. हीच गोष्ट शिवसेनेच्या पक्षालाही लागू होते. मित्र पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवू नये यासाठी राजकारणात कोणताही करार नसतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.